दिनाच्या निमित्तानं आज 65 वर्षे आपल्याला महाराष्ट्राला झालेले आहेत. त्या हुतात्म्याला स्मरून, कामगाराला स्मरून या ठिकाणी आपण आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. त्यांनी जे स्वप्न बघितलं होतं महाराष्ट्रासाठी, ते भविष्याच्या काळामध्ये आपण सर्व तरुणांनी, प्रशासनाने अशा प्रकारचं राज्याला डेव्हलप कसं करता येईल, तो आज संकल्प आपण सोडवला. केंद्र सरकारच्या वतीने जातीनिहाय जनगणना होणार असल्याची काल घोषणा केली आहे. त्याच्यानंतर काँग्रेसने कधी होणार हे स्पष्ट करावं असा प्रश्न विचारलेला आहे. मागणी होती, आमच्याही पक्षाने मागणी केलेली आहे आणि ती योग्य वेळ देतील ना ते. अजित पवार आणि शरद पवार यांची जवळीक पुन्हा एकदा वाढली आहे आणि त्याचप्रमाणे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकच म्हणजे येणार सोबत येण्याच्या वाटेवर काय सांगतात? बघा, आता तो नेत्याचा प्रश्न आहे, पण एकत्र आलं तर वाईट काय सांगा. एकत्र झालं तर चांगलंच आहे. जिल्ह्यामध्ये सध्या पाणी टंचाई एक दिवसात शहरात चालू आहे. पाणी टंचाईसाठी काय तर आपण यावर्षी देखील काही योजना मंजूर केल्या होत्या, त्याचा आढावाही आम्ही घेतला आहे. कलेक्टर महोदयाशी आम्ही संपर्कात आहे. काही अपुऱ्या योजना राहिल्या आहेत, त्याला पूर्ण करून घेऊ. काही ठिकाणी रिवाईज करायची आवश्यकता आहे, रिवाईज करून त्या देखील पूर्ण करू. असं म्हणाले की गोंदियात या गंगाबाई म्हणाले त्या डिझेलसाठी पैसे नसल्यामुळे पूर्ण माहिती उभ्या होत्या, तर अद्याप त्याचे पैसे आले काय पैसे चौकशी करू. त्याबद्दल अधिकाऱ्यांना विचारलं नाही. अधिकारी म्हणतात की आम्ही या संदर्भात सर अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांना प्रश्न विचारला, पण ते कुठलीही उत्तर द्यायच्या मानसिकतेत नव्हते. मीडियाला बोलू नाही आम्ही असे ते बोलले. ठीक आहे, मी आहे त्याची माहिती घेतो आणि कसं झालं असलं तर भविष्यात होऊ देणार नाही. पण या सगळ्यांमध्ये रुग्णांची जी हेडसाण होती ती वेगळी सर, आणि अधिकारी मीडियाशी बोलत नाही. सांगतो त्यांनाही सांगतो. ओके. तर बोनसची घोषणा झाली आहे. आधी 20,000ची घोषणा केली, 25,000ची घोषणा केली, नंतर 20,000 देण्याचे आश्वासन केले, मात्र बोनस सध्या आला नाही आहे. कोणतं शेतकऱ्यांचा बोनस काही दिला आहे. म्हणजे बघितली आता मी ज्यावेळेस आपल्याला भाषण करत होतो त्याच्यामध्ये आकडेवारी सहित दिलेला आहे. अजून काही राहिलं असं तर शासनाला निदर्शनास आणून देऊ आम्ही. सर, जिस तरह शिक्षा घोटाला हुआ है, नागपुर में बड़ी कार्रवाई हुई, गोंदिया में कोई कार्रवाई दिख नहीं रही, क्या बोलेंगे के लिए शिक्षा घोटाला पर शिक्षा भर्ती जानकारी करेंगे उसकी. गलत है तो एक्शन लेंगे.